काही लोक इकडून पण गेले. अरे लोकांनी नाकारलं, महाराष्ट्रातल्या लोकांनी ठोकारलं. ते त्यांच्या विद्यार्थ्यांच्या व्यासपीठावर जाऊन पेटवा पेटवीची भाषा करत होते. आता आग लागलेली आहे, विझून देऊ नका. हे काय आहे? देशामध्ये अराजकता पसरवण्याची जे काय तुमचा प्रयत्न आहे तो यांचं आपल्या विद्यार्थ्यांचं आंदोलन संपल्यामुळे मागे घेतल्यामुळे ते निराश झालेले आहेत. आणि म्हणून अशा प्रकारच्या दुसऱ्याच्या ते म्हणतो ना आपण बेगाना शादी में अब्दुल्ला दिवाना अशा प्रकारचा हा विषय आहे. आणि म्हणून मी सांगतो विद्यार्थ्यांच्या बरोबर आम्ही आहोत, विद्यार्थ्यांच्या बरोबर आमच्या संवेदना आहेत. विद्यार्थी हे देशाचं भवितव्य आहे आणि विद्यार्थ्यांच्या पाठीमागे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी पण आहेत. आणि म्हणून आता विद्यार्थ्यांनी त्यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर अभ्यास करावा, आपलं करिअर घडवावं. आपलं व्यासपीठ कुठल्याही राजकीय पक्षाला राजकारण करण्यासाठी देऊ नये. भाषण करण्याचा दिवस नव्हे. तुम्ही जे आंदोलन अख्ख्या देशभर पेटवलं आणि पेटवलेल्या ज्या आंदोलनाला यश आलं त्याचा उत्साह साजरा करण्यासाठी म्हणून तुम्ही सर्वजण इकडे हजर झालेले आहात. मी कालच म्हटलं होतं की या देशातले जेन्झी हे सरकारच्या झेंझ्या कशा उपटतात हे आपल्याला या आंदोलनातनं कळलं. परंतु आज मी एक अत्यंत इथे आपल्याला महत्वाची गोष्ट नमूद करणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. की हा नीटच्या परीक्षा पेपर फुटीचं सगळं झालेलं आंदोलन आणि त्याच्यानंतर आपल्या देशभरातल्या अनेक परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. मी आता त्यांची फक्त कुठे रे कागद नावं वाचून दाखवणार आहे. प्रदीप मेघवाल राजस्थान, ऋतिक मिश्रा उत्तर प्रदेश, सिद्धार्थ हेगडे गोवा, भाग्यश्री कर्नाटक, अंशिका पांडे दिल्ली, उमेश माळी राजस्थान, रेणू मीना राजस्थान, रिया कुमार थापा उत्तराखंड, शिवानी यादव उत्तर प्रदेश, अनुकीर्तना तामिळनाडू, कहान पटेल गुजरात, आकांक्षा चतुर्वेदी मध्य प्रदेश, रीमा बेगम आसाम, मैथिली अशोक सोनवणे महाराष्ट्र, अवंतिका मौर्य मध्य प्रदेश, जतीन कुमार उत्तर प्रदेश, गोपिका तामिळनाडू, शेख सना तेलंगणा, वेंटी यनंथाम तामिळनाडू, सिमरन हरियाणा, रोशनी तामिळनाडू या 21 विद्यार्थ्यांनी या परीक्षा पेपर फुटीनंतर आत्महत्या केल्या. माझी आपल्याला सर्वांना नम्र विनंती आहे की आंदोलनाला यश आलंय, आपल्याला आपला उत्साह आपण सगळेजण इथे साजरा करूच, पण या आत्महत्या केलेल्या या विद्यार्थ्यांसाठी आपण 1 मिनिट आपण मौन धारण करू आणि शांत उभे राहू. धन्यवाद. मी उद्धव ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला सर्वांना संबोधावे. आज केवळ मी आपलं अभिनंदन नाही करत आहे, तर देशातल्या तमाम देशभक्तांना अभिवादन करत आहे.
तसं पाहिलं तर आज कोणतीही निवडणूक कोणी जिंकलेली नाही, पण अंधभक्तांच्या विरुद्ध देशभक्त जिंकलेले आहेत. आणि ही संघर्षाची सुरुवात झालेली आहे. हा संघर्ष भाजप विरुद्ध भारत असा हा संघर्ष आहे. आणि या संघर्षामध्ये आपण सर्वजण जात पात धर्म पक्ष विसरून, होय मी भारतीय आहे, मी देशभक्त आहे, या एकाच भावनेने सहभागी झालात. आणि मी कालच म्हटलेलं आहे की एका झुरळाने हुकुमशहाला नमवलेलं आहे. हा खरा विष्णूचा अवतार आहे. हा खरा विष्णूचा अवतार आहे. आणि मला मोदीजींना सांगायचंय की मोदीजी, की आता तरी देशाकडे लक्ष द्या. हे तुमचे मंत्री त्यांचं काम सोडून पक्ष फोडण्यामध्ये बिझी आहेत. त्यांना म्हणा आता देशाचं काम करा. कारण अर्थमंत्री आपल्या निर्मलाबाई घसरत्या रुपयाबद्दल बोलत नाहीत, महागाईबद्दल बोलत नाहीत, पण पेपर फुटीचे फायदे समजून सांगतायत. राजनाथ संरक्षण मंत्री देशाच्या संरक्षणाची बोंब, पण धर्मेंद्र प्रधानच्या संरक्षणासाठी पुढे आलेले. आपले खड्डा मंत्री नाही, रस्ता मंत्री, ते इथेनॉल वरती बोलतायत. हा पुढचा विषय नक्की आहे. इथेनॉल वरती बोलतायत ते. आणि मोदींना मला सांगायचंय की तुम्हाला तुमच्या लाडक्या धर्मेंद्रला मंत्रिमंडळातून काढताना किती यातना झाल्या, त्याही पेक्षा जास्त यातना हे आता आपण ज्यांना श्रद्धांजली वाहिली त्या मुलांच्या कुटुंबियांना, त्या मुलांनी जेव्हा जीव दिला तेव्हा झाल्या आहेत. या यातना आम्ही विसरू शकत नाही, विसरणार नाही. फक्त एकच विषय की ठिणगी आता पडले, देशभर वणवा पेटलेला आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या इच्छावर कुठेतरी ठाकरे बंधू सेलिब्रेशन करताना पाहायला मिळालं. चला, काही हरकत नाही. त्यांना सेलिब्रेशन करता काहीतरी कारण मिळालं याचा मला आनंद आहे. आणि आम्ही देखील आनंदी आहोत. शेवटी अशा प्रकारचे जे प्रश्न असतात हे कुठल्या व्यक्तीचे, कुठल्या पक्षाचे प्रश्न नसतात, तर हे तरुणाईला भेडसावणारे प्रश्न आहेत. त्यामुळे त्या संदर्भात मोदीजींनी संवेदनशीलता दाखवत जे काही निर्णय केलेले आहेत, देशाचं हित महत्त्वाचं असतं, ते लक्षात ठेवून अशा परिस्थितीमध्ये जे काही निर्णय करणं आवश्यक होतं ते सगळे निर्णय मोदीजींनी केले. आणि आता सोमवारी उद्या मला असं वाटतं की विधेयक देखील लोकसभेमध्ये त्या ठिकाणी मांडलं जाणार आहे की ज्यातनं पुढच्या काळामध्ये आमच्या तरुणाईचं जे भवितव्य आहे हे सुरक्षित राहण्याकरता कठोरतम कायदा, हा देशाच्या आणि जगाच्या इतिहासात असा कायदा कुठेच झालेला नाही, असा कायदा करण्याचा जो काही निर्णय केलेला आहे, मी खरोखर मोदीजींचे त्याबद्दल आभार मानतो. भाजप विरुद्ध भारत असा संघर्ष सुरुवात झाला असे उद्धव ठाकरे म्हणाले. मला असं वाटतं की अशा प्रकारचे डायलॉग्स हे गेल्या 10 वर्षात त्यांनी अनेक वेळा मांडलेले आहेत, पण त्यांचे डायलॉग्सचा कोणावरही असर होत नाही. संपूर्ण भारत मोदीजींच्या पाठीशी आहे. एक रात्री 1 वाजता टाकलेला मोदीजींचा व्हिडिओ हा इंस्टाग्रामचे जगातले रेकॉर्ड तोडतो. याच्यावरूनच लक्षात येतं की भारत कोणाच्या पाठीशी आहे.